यंदा व्हॅलेंटाईन डे 2026 मध्ये भारताने काहीतरी वेगळं चित्र दाखवले. फुले आणि चॉकलेटच्या पलीकडे जाऊन लोकांनी थेट सुरक्षितता, आरोग्य आणि जबाबदारीला प्राधान्य दिलं. कॉन्डोम आणि सेक्शुअल वेलनेस प्रोडक्टच्या विक्रीत यावर्षी मोठी विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. इतकी की 2025 मधील सर्व रेकॉर्ड यंदा मोडले गेले. आजच्या डिजिटल युगात बहुतांश खरेदी ऑनलाईन होते. क्विक कॉमर्स ॲपवरून काही मिनिटात वस्तू घरपोच मिळतात आणि याच सोयीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला गेला. 7 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत सेक्शुअल वेलनेस प्रोडक्टच्या विक्रीचे आकडे पाहून अनेक जण चकित आहेत. एका ताज्या अहवालानुसार यंदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 2025च्या तुलनेत तब्बल तिप्पट जास्त सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट ऑर्डर करण्यात आले. कॉन्डोमपासून ते इतर इंटिमेसीशी संबंधित उत्पादनांपर्यंत या कॅटेगरीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होतंय. याचा अर्थ काय? तर समाज बदलतोय. पूर्वी ज्या विषयांवर बोलणं टाळलं जायचं, तेच विषय आता लोक मोकळेपणाने स्वीकारत आहेत. शरीर संबंध, सुरक्षितता, लैंगिक आरोग्य हे सगळं आता निषिद्ध न राहता आवश्यक मानलं जाऊ लागलं आहे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जबाबदारीही आहे, ही जाणीव लोकांमध्ये वाढते.